जय शिवराय मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन भन्नाटाच्या ब्लॉगमध्ये. मी नितीन जगताप तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मी चाललोय आज. आम्ही नवीन घर घेतलंय, त्या घराची घरभरणी आहे, त्याच्यासाठी मी पुण्याला आलोय खास करून. तर आज आम्ही फक्त त्या घराची साफसफाई करायला चाललोय. एका गाडीत आम्ही एवढं मागचं सामान भरून, एवढी पब्लिक घेऊन, हे इकडे बघा, बाकी प्रत्येकाच्या अंगावर काही ना काही घेऊन आम्ही चालले. मामा तिकडे गाडी चालवत आहे, गाईड करतो. वहिनी गौरू परी परी कुठे काय झाली? परी हाय. आम्ही सगळे निघालोय देऊला रस्त्याने. देऊवरनं आम्ही चाललोय मावशी. 10 किलोमीटर आहे, तिथे जाऊन साफसफाई करायची. कसं वाटतंय मग गरम गरम गाडीत? एकदम गरम गाडीत एकदम माहोल गरम झालेला आहे. आणि अशीच भन्नाट गरमागरम माहोलमध्ये आम्ही गरम बसलो. तसंच गरम झालंय. थँक्यू. ॲक्च्युली आम्ही जे नवीन घराची साफसफाई करायला चाललो आहे, त्या नवीन घरासाठी वहिनीचं म्हणत होतं की काही गोष्टी नवीनच पाहिजे, त्याच्यामुळे ते गेले डीमार्टला. आणि आम्हाला टाईमपास करायला काहीच नाही, त्याच्यामुळे आम्ही बसलो डीमार्टच्या पार्किंगला. येऊ आमची सगळी फॅमिली इथंच उभी आहे, गाडी लावून दिली. गरम बघू इकडे की 4 व्हीलर पार्किंग आहे. या 4 व्हीलरमध्ये ही 4 व्हीलर काय करते? आज एक नवीन कार आपण बघतो या ठिकाणी. आपण बघितले पुण्यामध्ये की ज्या कारला म्हणजे एक ग्रीन कलरने त्याला अट्रॅक्शन केलं का? जस्ट बिकॉज ती एक ग्रीनरी शो करते की आपण ग्रीननेस आणि आपलं जे फॉरेस्ट आहे ते सगळं वाचवलं पाहिजे. आणि एक अशी गाडी आहे की त्या कारला ॲव्हरेज म्हणजे एकदम खूप कमी. आणि 4 व्हीलरमध्ये कॉस्टिंग म्हणजे जर ती एका तासाला जर चालू झाली नाही करत 10,000 खाऊन जाईल. आज अशी गाडी तुम्हाला दाखवतोय. आणि ती गाडी म्हणजे आहे ही. होऊ शकता तुम्ही या गाडीमध्ये जास्त पर्सन मावू शकत नाही, फक्त ती 1 सीटर आहे आणि फक्त ती स्मॉल स्किटसाठी आहे. बट त्याचा जो खर्च आहे तो खूप जास्त हवा आहे. हे आमचे पहिले कस्टमर आहेत, म्हणजे आमचे ड्रायव्हर आहेत. हाय नंबर आहे. बघूया, फर्स्ट टाईम तुम्ही अशी कार बघू शकता जिला मेंटेनन्स खूप हाय आहे. जर ती एकदा घुसली की घुसून जात. थँक्यू. एन्जॉय. फायनली 6 वाजले. आम्हाला डीमार्टमध्ये लागला आमचा. 4 किलोमीटर लागले. आमचं डेस्टिनेशन इथं घेतलं वहिनी. धरलं आम्ही. काय सोनू? ही इथंच घेतलंय का? हा, इथं मध्ये पाठीमागे ती बरोबर ती सीन हा, तिथे साईडला आहे ना. सगळं आहे इथं. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. ही पार्किंग आहे खाली. गाडी अशी लावायची दादा. नाही ठेवता वहिनी आमचे सगळे हमाल तयार झालेत आता साफसफाई कामगार विथ मी. तर भाऊंनो, फायनली मी माझ्या रूमजवळ आलेलो आहे, जो आम्ही घर घेतलेले आहे ते आलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. इकडं एका फ्लोअरला ॲक्च्युली 4च रूम केलेले आहे, 1, 2 आणि 3. आणि आमच्या रूमची सुरुवात होती या ठिकाणी. नेट वगैरे पूर्ण वुडन फिनिशिंगचा डोअर आहे, एकदम भारी क्वालिटीचा आहे. त्याच्यानंतर एंट्री केल्या हा खूप मोठा हॉल आहे. या रूममधून बाहेर आल्यानंतर बघितला हा पहिला बेडरूम. आता जो बघितला तो सेकंड बेडरूम. पहिल्या बेडरूमला वॉशरूम, कॉमन वॉशरूम आणि बाल्कनी. पहिल्या बाथरूमचं हे कॉमन, हे कॉमन बाथरूम केलं त्यांनी. हा 3रा बेडरूम आहे.
इथं आम्ही अजून सामान आणून बघूया. सामान अजून पिन नाही केलं घरात. याला पण पार्लरी नाही आहे, याला कंबाईंड ऑइल दिलेलं आहे. लाईट वगैरे पण लावायचं अजून बाकी आहे. भावांनो, आज माझ्या भावाची घरभरणी आहे. सुमारे 7:15 वाजले. सुमारे 7:15 वाजून जायले. माझ्या घरची जेवढे काही जेंट्स वगैरेची जेवढी फॅमिली होती, जेंट्स फॅमिली तेवढी सगळी माझी नवीन घरात आहे. जुन्या घरात फक्त काही 7-8 लेडीज होते, कारण की तो नैवेद्य वगैरे बनवायचा होता त्याच्यासाठी, आणि फक्त मी होतो त्यांना ड्रॉप करण्यासाठी. तेवढ्यासाठी मी आहे. बाकी आमची सगळी फॅमिली नवीन घरात गेलेली आहे. पूजा वगैरे चालू झालेली आहे. तर आम्ही आता इथून फॅमिली वगैरे सगळी निघू राहिलो. तुम्हाला दाखवतो आमची गाडीत बसलेली फॅमिली. गार्गी परी गार्गी हे आम्ही बाहेर लेट झालं. एक दिन या काम आम्ही बाहेर लेट झालं आमच्या. तुम्ही आता रिकाम काम करू नका त्याला. हा, हे ऐकत नाही सोनू लवकर. आमचं कधीच 7 वाजताच रेडी झालंय. मी 5 वाजेचा रेडी आहे. नाही हे आवरत अजून सुद्धा सामान आणायचंच बाकी आहे. अजून 7 चालू वाजता आहे माझे टिफिन रेडी झालेला. ह्यांनी लेट केला. आता व्हिडिओ बनवताय. मामी द्या का बरं का खिचडी जळायला नको. खिचडी डबल लिंक का तर फायनली 8:15 वाजले. 8:15 वाजता आम्ही निघालोय. सगळ्या लेडीज वगैरे मागे बसवल्या. गाराला कुलूप वगैरे लावून त्या घरात आमचा आता शेवटी आम्ही फक्त आता सामान शिफ्ट करण्यासाठी जाऊ. आता नवीन घरात पूजा वगैरे चालू झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला घडी पोहण्यात आहे. पण काही लेडीज आहे आमच्या थोड्याशा किचकट, जशा आमच्या माम्या वगैरे, त्यांच्यामुळे ते लेट झालं शेवट. फायनली गाडीत बसल्यानंतर मग अजून आठवल्या काही गोष्टी आमचं बाकीचे एक सामान, तर ते जाण्यासाठी जवळपास झालं. आम्हाला तसं ॲक्च्युली जायचं होतं 7 वाजता, पण माहिती नाही लेडीज किती झालं तरी कशा राहतात. शिवाय मग काही आता मागून बोटं टोचून चालूच राहतील विनाकारण. तरी त्या हिशोबाने माझी बायको मला तयार करून देत जाईल आणि माझ्या पहिले निघत जाईल. हा, देख जा तुम्ही सगळ्या देख जा. त्या हिशोबाने आता आम्ही निघालोय. 7 वाजेचा टाइम काढून 8:15 तिकडून पार शिव्या पडायला लागला मला शेवट. कोण आम्ही रात्री 2 इसन सकाळी उठेल. तुम्ही सकाळी लवकर झोपेसन बी उठेल नाही तुम्ही. यांना पूजेशी काही घेणं नव्हतं. यांनी सगळ्यात पहिले खिचडी दाबली आहे. सगळ्यांनी दाबली तिथे. हे व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे. भावांनो, फायनली मी बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे. सामान वगैरे जेवढं होतं तेवढं मी शिफ्ट करून दिलं, कारण की ते इमर्जन्सी होतं. त्याच्यामुळे मी शूट वगैरे केलं नाही. गाडी पार्किंग करून घेतली मी. पार्किंगला आपली गाडी पार्क वगैरे करून घेतली. वरती पूजा वगैरे चालू होऊन जायला पहिलेच. तर मी चाललो आता वरती पूजेला. नाही तुम्ही शूटिंग काढायला आणि मग पाय तोंड दाखवलं जरा तुम्हाला बिनकाम तोंड यावं पाहिलं ना पहिली गोष्ट. असं काय बुजावतोस अजून. देवा कुठेही ठेवा, सगळ्यांना सुखीच ठेवा. आवाय आणि साप पूजयामि नमस्कारं अवनादौषधां समर्पयामि. औषधां समर्पयामि. ही वास्तू प्रतिमा म्हणजे सूर्याची प्रतिमा. सूर्याची प्रतिमा रोज देवात पूजा करायची आणि वास्तू प्रतिमा ही आता यस ओम माधव मधुसूदना ईश्वरो विक्रमे धर्मे मेघा विक्रम कमा
अनुतमो दुरादर्श पुत्रात्मान सुरेशम सर्वं सर्वं श्वेतावयावा आसम सर्वराय श्रीराजा अजय सर्वश्रेष्ठ सुरेश अमोघ पुंडरीकाक्षो विश्वनाम शाकुटेतो मुक्षानंदो शोडी अमृत वेनते सोमं पिब सोमं सोमं धनस्य सोमिनं मह्यं ददातु सोमिनो न क्रोधो न च बाला न शुभोति भवति कृत्पुण्यानां भक्तानां श्री सुक्तस्य सदा नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलेलो इथे सामान घेण्यासाठी आणि आपण पाहू शकतात की आपली गाडी भरायला सुरुवात झालेली आहे. सामान भरायला आलो. आणि थोडं उन्हात येतो. अरे पण तू उलट केलंय गौरव. किती झाले फायनली भावना आम्ही केटरर्स वाढल्याकडनं जे काही सामान आणायचं होतं आमचं ते आणलं गेलं. आणून गाडी इथं पार्क करून दिली पार्किंगला. आणि ते सामान जे होतं ते आम्ही लगेच लावून दिलं जसं पाहिजे तसं होतं. जास्त काही सामान नव्हतं ॲक्च्युली, फक्त 4 टेबल होतं, खुर्च्या होत्या. तर लोकांचं काही नाही आहे ॲक्च्युली, कार्यक्रम छोटा आहे त्याच्या तेवढं झालं आहे. आता डायरेक्ट पूजेला जाऊ आपण. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय रुद्रप्रचोदयात् नारायणाय च विद्महे वासुदेवाय च विद्महे की जय, गो माता की जय, इंद्रायणी माता की, वास्तु भगवान की जय, हर हर महादेव, सत्यनारायण भगवान की जय. वास्तु जोडी बसा जोडी. जोडी इकडे या. पंचामृत प्रसाद घ्या इकडं. दादा ते नारळ पण घ्या कोपऱ्यातून. दादा नारळ घ्या.